एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय। एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज तुम्हाला उपयुक्त आहे। डेली आपण पीवायक्यू अनालिसिस घेत असतो। आजचा आपला पीवायक्यू आहे, खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता आहे। यामध्ये आता मी तुम्हाला फक्त 4 नावं सांगणार आहे, त्याचा आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे। यामध्ये स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म। तर पैकी योग्य उत्तर काय? आता याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊ। पुरुषामध्ये एका शुक्राणूच्या निर्मितीसाठी साधारण 64 ते 74 दिवस लागतात। ही प्रक्रिया वयात आल्यावर प्युबर्टी सुरू होते, बरोबर आहे, आणि वाढत्या वयासोबत सुद्धा ही प्रक्रिया चालूच राहते। फक्त ती कमी जास्त प्रमाणात होऊ शकते किंवा त्याची गुणवत्ता कमी जास्त होऊ शकते। त्याच्यानंतर शुक्राणू निर्मिती सुरळीत होण्यासाठी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा 2 ते 2.5 अंश सेल्सिअस कमी तापमान आवश्यक असते। आणि 2 हार्मोन असतात। यावर आधी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। हार्मोनल कंट्रोल कोण करते? यासाठी प्रामुख्याने मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीमध्ये स्त्रावणारे ल्युटिनायझिंग हार्मोन असतात, LH असं आपण त्याला म्हणतो, आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH हे हार्मोन नियंत्रित ठेवतात। तसेच वृषणामधून स्त्रावणारे टेस्टोस्टेरॉन आहे, हे मुख्य पुरुष संप्रेरक शुक्राणू निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असते। हा सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। आता याचा योग्य क्रम काय आहे? तर योग्य क्रम आहे स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म। ऑप्शन क्रमांक 1च याचं योग्य उत्तर आहे। काय असते? स्पर्मॅटोगोनियामध्ये प्रामुख्याने वृषणाच्या भिंतीमध्ये असणाऱ्या मूळ पेशींना स्टेम सेल म्हणतात। त्याला आपण स्पर्मॅटोगोनिया असं म्हणतो। ह्या द्विगुणित म्हणजे डिप्लॉइड सेल असतात, टॉयसेन, म्हणजेच यामध्ये 46 गुणसूत्र असतात। पेशी विभाजनाद्वारे टोसिसद्वारे स्वतःची संख्या या पेशी वाढवत असतात। त्याच्यानंतर स्पर्मॅटोसाइट्स आपण बघितलं। स्पर्मॅटोसाइट्स मध्ये नेमकं काय होतात? या पेशी आकाराने मोठ्या होतात, पुढील विभाजनासाठी तयार होतात। यांना प्राथमिक स्पर्मॅटोसाइट असं म्हणतात आणि त्या सुद्धा डिप्लॉइड असतात। त्याच्यानंतर द्वितीयक स्पर्मॅटोसाइट असतात। यामुळे अर्धगुणसूत्री विभाजन मियोसिस होते आणि 2 पेशी एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात, पण स्पर्मॅटोसाइड असं म्हणतो। त्याच्यानंतर ह्या मात्र 2 होतात, त्यामुळे ह्या कशा असतात? हॅप्लॉइड असतात। नंतर स्पर्मॅटिड, दोन्ही द्वितीयांश स्पर्मॅटोसाइट पेशींचे दुसरे अर्धगुणसूत्र विभाजन होते, मियोसिस 2 होते, आणि याच्यामधून 4 गोलाकार अचल हालचाल न करू शकणाऱ्या पेशी तयार होतात। शेवटच्या टप्प्यामध्ये गोलाकार स्पर्मॅटिडचे रूपांतर लांब शेपटी असलेल्या प्रवाही मोटाईल शुक्राणूमध्ये होते। यालाच आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो। अशा प्रकारे आपण हा क्रम समजून घेतला। अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। शिवाय आपलं टेलिग्राम आहे ते सुद्धा जॉईन करू शकता। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।